नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 1 ऑक्टोबर आणि नेहमीप्रमाणे आपण निघलो. आज आपण जवळपास 11-11:30 वाजेपर्यंतच काम केले, कारण आपल्याला काम होतं थोडं पर्सनल. सो माझं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. कॅब वगैरे हे मी एक्स्ट्रा इन्कमसाठी करतो. तर आज आपण 6 ते 7 तासामध्ये किती अर्निंग केले आणि आपण कुठं कुठं गेलो, कोणते कोणते ॲप यूज केले, ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:51. तारीख आहे 1 ऑक्टोबर आणि आपण निघलोय. CNG आपण रात्री भरला होता, तरी पण 2 गाड्या खाली बसलाय, पण मी काय भरला नाही कारण की गर्दी दिसली. कालच्या सारखं व्हायला नको. काल पण आपण निघलो होतो पण टाइम खूप लागला. सो आज बघूया आपली सुरुवात कोण करते. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ऑन केलेले आहेत. एक राईड आहे ती ही देहू रोडची, पण तिकडं नको, पिकअपला आमचं आहे 3-3.5 किलोमीटरचा, पण पैसे पण नाही. सो ठीक आहे, बघूया. आपल्याला स्टेशन साईडची राईड एखादी हवी. पिंपळे गुरवपासून आपल्याला फर्स्ट राईड भेटली होती एअरपोर्टची. 202 रुपये काहीतरी फेर दाखवा, 204 रुपये एअरपोर्ट. सो आपण घेतली आणि कस्टमरला सोडलं. कस्टमरने 204च्या ऐवजी आपल्याला 250 रुपये केलं आणि बाहेर यायच्या आधीच आपल्याला एक राईड पडली. त्याच्या आधी मी बघितलं की नंबर किती आहे, तर 200 कॅब दाखवले मला, 210. तरी पण आपण एअरपोर्टमध्ये होतो म्हणून आपल्याला पटकन राईड पडली आणि ती पडली पिंपळे गुरवची. त्याचे पण 200 रुपये फेअर दाखवले, पण कस्टमरचं बिल झाले 289 आणि आपल्याला दिले 199, समजा 200 रुपये. तर ते 199 हे आणि ते 199 त्याचे पण दाखवले, पण आपल्याला कस्टमरनी जास्त दिल्यामुळे आपलं 436 रुपयाचं काम झालंय, 436. तर ठीक आहे, आता इथनं बघूया. इथं पण आता कॅब भरपूर उभे होते, 5-6 कॅब दिसल्या मला, पण मी थोडंसं समोर जातोय कारण अशा घोळक्यामध्ये मी कधीच उभा राहत नाही, राईड नाही पडत लवकर. थोडंसं पुढं जाऊ आणि बघूया आता इथनं कोण बाहेर काढतंय आपल्याला. उबेर काढते, रॅपिडो काढते का ओला काढते, आपण बघूया. उबेरकडनंच राईड भेटली आपल्याला विमाननगरची. रेट तोच आहे, 10 रुपये, 11 रुपये, 11 रुपये प्रमाणे रेट भेटलाय. पण ठीक आहे, बाकी काय वाजतच नव्हतं. ओला नाही वाजलं, रॅपिडो नाही वाजलं. आपण वेट केला 10 मिनटं. तर आलोय कस्टमरच्या इथं, कॉल केलाय, येतो बोलले 2 मिनिटांमध्ये. तर ठीक आहे, बघूया राईड वेळ कंप्लीट करायला किती वेळ लागतो. अर्धा तास काहीतरी वेळ आलाय, बघूया. सोडलंय आपण कस्टमरला. पिंपळे गुरवमधनं आपल्याला विमाननगरची राईड भेटली उबेरकडनं. तर तिथं वेट टाईम भेटला. ॲड्रेस चुकीचा दिला होता कस्टमरनी. तर आता ही पुढची बिल्डिंग आहे एअरपोर्टच्या इथली, एरोमॉलच्या इथली. तर गर्ल्स हॉस्टेलला सोडले आणि इथनं आता आपण एअरपोर्टला जाऊ आणि बघूया परत आपल्या राईड. 3 राईड बॅक टू बॅक. उबेर 600, एक उबेरकडनं 40-46 रुपये कस्टमरकडनं, तर 650 रुपयाचं अर्निंग आपलं झाले. गाडी कट टू कटच चालली आहे, 60 किलोमीटर. 7 वाजले. 4 गाड्या CNG खाली आहे, त्यातल्या 2 गाड्या तर आधीच खाली होता एमटी. तर ठीक आहे, आता इथनं आपण एअरमॉलला बघूया कॅब किती आहेत. म्हणावे तशा गाडी येत नव्हत्या एअरपोर्टला. कोंडवा, हडपसर, मगरपट्टा, इकडं नांदेड, वाघोली, इकडची फक्त एक आली ती डेक्कन रोडची 11 किलोमीटर, 150 रुपये. त्यामुळं मग आता एअरपोर्ट सोडतोय. इथं विश्रांतवाडीला बघू थोडा वेळ, 10 नवरीच्या पडतात तिथं रॅपिडोचे वगैरे. तर ठीक आहे, 15-20-25 मिनिटं गेले आपले, अर्धा तासच पकडून चाला. तर 7 वाजून 54 मिनिटं झालीत. गाडी चालली 61 आणि 650 आपलं अर्निंग झालेलं आहे 10 रुपयाप्रमाणे, 10-11 रुपयाप्रमाणे. तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट राईड भेटायला किती वेळ लागला. आपण थांबलो होतो तिथं विश्रांतवाडीला. एअरपोर्टची इथे राईड पडत नव्हती म्हणून आपण समोर आलो होतो. तर आपण परत एअरपोर्टलाच येत होतो, तर तेवढ्यात आपल्याला राईड आली पुणे स्टेशनची, मेट्रो स्टेशनच्या इथं. 206 रुपये दाखवले, 10 किलोमीटर काहीतरी, 9.8. तर ठीक आहे म्हणलं, 20 रुपये किलोमीटर रेट भेटतोय. आपण पटकन घेतली, फिरून परत कस्टमरच्या लोकेशनला गेलो. आत्ता कस्टमरला सोडले, 206 रुपये कस्टमरचं बिल झाले. आणि आता आपण परत स्टेशनला जाऊया. आणि तिथं काय कॅब नव्हत्या म्हणल्यावर ट्रेन उशिरा असेल, तर इथं पण वेट करावं लागतोय का काय माहिती. तर बघूया. तरी आपलं 850 अर्निंग झालेलं आहे. मॅच झालं परत. आपण 10 रुपये प्लस, 100 रुपये प्लसला झालो. तर 8:40 पण वेळ गेला आपला एअरपोर्टला. जवळपास मी म्हणतो अर्धा-पाऊण तास गेला आपला तिथं. तर आता तिथनं आपण आता परत आलोय स्टेशनला.
मध्ये आपण एअरपोर्टच्या तिथं फर्स्ट टाइम नाश्ता केला मागच्या बिल्डिंगला. थोडं महाग वाटलं मला आणि हवा इडली होती. ठीक आहे, होती क्वालिटी पण ठीक आहे, सो. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया इथनं आपला राईड कोण देते. स्टेशनच्या इथनं आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटते खराडीची. घेतली मी नाही विचार केला, म्हणलं जाऊ दे चला बघू. 187 काहीतरी दाखवलं होतं. नंतर आपण हायवेवरनं आलो, बहुतेक अर्धा किलोमीटर काहीतरी वाढलं डिस्टन्स. तर 195 195. तर 401 रुपया रॅपिडो, 601 रुपया उबेर आणि 50 रुपये 146. तर 1050च्या आसपास आपलं अर्निंग झाले. टाइम झाले 9:36. गाडी चालली 87 किलोमीटर. तर इथनं आता रॅपिडो, ओला आणि उबेर चालू करतो सगळे आणि बघूया इथनं आपल्याला कोण बाहेर काढते का. आपल्याला हायवे पर्यंत एमटी जावं लागते, बघूया. आपण तिथं जवळपास 10-15 मिनिटं वेट केला. गाडी रोडच्या पलीकडून घेतली. मला असं वाटलं आपली गाडी थोडी आउटसाईड आहे, तर थोडी पुढे घेऊन थांबलो एका ठिकाणी. एक 10-15 मिनिटं थांबला असेल. राईड वाजत होत्या उबेरच्या. नंतर उबेरची एक राईड आली 3 किलोमीटरची 115. आणि तेवढ्यात आणखीन एक राईड आली रॅपिडोची. पुणे रेल्वे स्टेशन दाखवलं 190 रुपये. तर ठीक आहे. आपण मग आधी उबेरची घेतली होती, मग मी ती उबेरची कॅन्सल केली आणि मग रॅपिडोची घेतली. कारण आपल्याला स्टेशनपासून परत मग राईड भेटणार, त्या हिशोबाने मग मी राईड घेतली. तर ट्रॅफिक लागलं इथं आपल्याला रोडला भरपूर. डायरेक्ट 10 मिनिटाचा स्टॉप होता मध्ये आणि 10 मिनिटं डायरेक्ट जाम. 10 नव्हतं, मध्ये सिग्नल असल्यामुळं आधी 10 दाखवलं. नंतर पुढे गेलो तेव्हा मग 7 मिनिटं काहीतरी दाखवलं. म्हणजे ते थोडंसं होतं ट्रॅफिक तिथं. तर टाइम थोडा जास्त लागला. जवळपास 9-9.5 किलोमीटरला 32 मिनिटं दाखवले. इथं आल्यावर परत कोरेगाव पार्क मध्ये तिथं थोडेसे 2-3 मिनिटं गेले आपले. तर एक 35-40 मिनिटं लागले माझ्या हिशोबाने या राईडला. आणि कस्टमरला सोडायचं होतं, ते लोकेशन अलीकडं. आता तो 1 वे केला असल्यामुळे मला परत गोल फिरून यावं लागला अर्धा किलोमीटर. तर त्याचे असे 210 रुपये आपल्याला कस्टमरचं बिल झालं. तर 1270 वगैरे आपलं काहीतरी अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 11:03. गाडी चालली 101.3. तर आता उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर त्याचं थोडंफार साहित्य आणायला जायचे. आता नेमकी त्याच्यामध्ये फर्स्ट वाढदिवस आहे त्याचा आणि अमावस्या आलेली आहे, सर्व पितृ अमावस्या आहे. तर मग यावर्षी घरगुतीच, पुढच्या वर्षी त्याचा व्यवस्थित वाढदिवस करू मोठा. पण ठीक आहे, फर्स्ट होता. इच्छा आहे, एक दिवस आधी करतात अशा अमावस्या वगैरे असल्यावर, पण आम्ही नाही केला. आम्ही मग घरगुतीच करतोय. मित्र वगैरे थोडेफार 2-4 मित्र माझे, बाकी कोण नाही. मग नातेवाईक वगैरे कोणीच नाही, आपलं स्मॉल. नंतर मग करूया व्यवस्थित. ठीक आहे. त्याचं मग थोडंफार साहित्य वगैरे घ्यायला, केक वगैरे या गोष्टी सगळ्या उरकायच्यात. तो आपण आता इथनं, आणि बँकेचं पण काय, आपलं ते बँकेचं काम होतच नाही. आता उद्या परत सुट्टी आली, तर ठीक आहे. ते बघूया. आज थोडं बँकेवाल्यांना फोर्स करू, आपलं काम अर्जंट आहे. तेवढं एक क्लिअर झालं म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी मोकळं होतं मग. आणि काल आपण फोरेक्सचा पण ट्रेड केला. $4.5 आपल्याला प्रॉफिट निघले, 4.6. तर ठीक आहे, ते पण चालू आहे थोडं. तर भेटूया डायरेक्ट आता उद्या.